राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। सध्या राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय। कोकण आणि सिंधुदुर्गात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसानं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्रात अजूनही सूर्य आग ओकत असल्याचं भयावह चित्र दिसून येत आहे। तर दुसरीकडे देशाची राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात तापमान 48°C पुढे गेल्याचंही दिसून आलंय। दरम्यान दिल्ली व्यतिरिक्त भारतीय हवामान विभागानं राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि गुजरातसाठी उष्णतेबाबत रेड अलर्ट जारी केलाय। सध्या राज्यात अनेक ठिकाणी नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय। कोकण आणि सिंधुदुर्गात सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसानं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळालाय। मात्र पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्रात अजूनही सूर्य आग ओकत आहे। महाराष्ट्रातील उद्याचं हवामान पाहता अनेक ठिकाणी हवामान उष्ण असल्याने तापमान 30-35°C पर्यंत पोहोचेल। दरम्यान मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे, येत्या काही दिवसात मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, ज्यामुळे अलीकडच्या आठवड्यातील उच्च तापमानापासून दिलासा मिळू शकतो। मुंबईत 10-11 जून पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे। यंदा वेळेच्या आधीच मान्सून अंदमान निकोबार बेटापर्यंत पोहोचल्याची माहिती आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेचं प्रमाण वाढल्याचं दिसून येत आहे। मुंबईकरांना देखील बराच काळ उकाड्याचा सामना करावा लागला। तापमानात घट झाली असली तरी आता पुढील 3-4 दिवस ढगाळ वातावरण राहील, तसेच हलका पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। देशाची राजधानी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात तापमान 48°C पुढे गेल्याचंही दिसून आलंय। दरम्यान दिल्ली व्यतिरिक्त भारतीय हवामान विभागानं राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि गुजरातसाठी उष्णतेबाबत रेड अलर्ट जारी केलाय। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।